रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि वास्तू डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण सायकल डेकोरेशन स्पर्धा तसेच सायक्लोथॉनचे आयोजन केलेले आहे। ह्याचा एकच उद्देश आहे, माझी वसुंधरा अभियान शासनामार्फत जो राबवला जातो, यातून व्यक्तींचे शारीरिक आरोग्य राखले जावे, तसेच पर्यावरणाचे सुद्धा संवर्धन व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदरील कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद मिळेल हे अजिबात अपेक्षित नव्हते। सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही उत्स्फूर्तपणे एवढा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे। कार्यक्रमाच्या आयोजकांनी उत्तमरित्या याचे आयोजन केलेले आहे। तसेच सत्कार मूर्ती दोघे इथे हजर झालेले आहेत, त्यांचाही आपण सत्कार केलेला आहे। यामुळे विद्यार्थ्यांना उपस्थितांना प्रेरणा मिळणार आहे। सर्वांना एकच मी घोषणा देते, त्याच्या पाठीमागे आपल्याला म्हणायचंय स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव। ऐकलंय का सर्वांनी? मी घोषणा देणार आहे, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव, स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव। धन्यवाद माजी वसुंधराची शपथ गीतांजली मॅडम देतील, त्यांच्या मागे आपल्याला सैकड़ों की संख्या में भीड़, एकमात्र उद्देश्य स्वच्छ और सुंदर तळेगाव। हात पुढे करायचा आहे, सायकल स्टँड वरती लावायची, सर्वांनी स्टार्टिंग सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे। इकडे लक्ष द्या, शपथ घेतल्याशिवाय कार्यक्रम चालू होणार नाही, मॅरेथॉन चालू होणार नाहीये। मी भारताचा सुजाण नागरिक शपथ घेतो की मी या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन। या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता मी घेईन। मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही। जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन। जय हिंद, स्वच्छ तळेगाव, स्वच्छ तळेगाव। यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की 3 फ्लॅग घेऊन ना आपण सर्व सायक्लोथॉनच्या पुढे जायचंय आणि करायचं आहे। आता असं घ्या किरण, असं घ्या, लांब घ्या, थोडं लांब। और यह अब आरंभ होने ही वाला है। मॅडम इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा। सुरेश बाजूला, एक मिनिट बाजूला, थोडे बाजूला काढा, ते मेन फोटो घेऊ द्या। थोडं मोठा करा, थोडं मागवा, थोडं मागवा, थोडं मागवा, असा तिरका करा ना, अर्धा पण थोडं मागवा ना, थोडं राकेश, थोडं दाबलं जा, थोडं दाबलं जा, आणि थोडं इकडे, थोडं इकडे, आता जर थोडं मोठं होतं, सायकलवाला येऊ द्या ना पुढे जरा, सायकल दिसत नाही। हा भाऊ इकडे बघा।
ये झंडा दिखाने के बाद कार्यक्रम आरंभ होने वाला है। माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, राजा तळेगाव, सुंदर तळेगाव, राजा तळेगाव, सुंदर तळेगाव, राजा तळेगाव, सुंदर तळेगाव, भारत माता की जय, भारत माता की जय। चला चला पुढे। बच्चों की भारी हुजूम, दिलीप भाई दो शब्द बोलेंगी। नमस्कार, मी रोटरीयन मंजू फडके, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर फॉर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131। आज 10 मार्च 2024 रोजी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांनी आयोजित केलेल्या या सायक्लोथॉनमध्ये जवळजवळ 700 मुलांनी भाग घेतलेला आहे। सो सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सुंदर तळेगाव, सुंदर तळेगाव, स्वच्छ तळेगाव। सुंदर तळेगाव, स्वच्छ तळेगाव। आज जिस तरह से बच्चे लोग स्क्रीन पर ज्यादा समय बिता रहे हैं, उसके अगेंस्ट में ये जो कार्यक्रम हो रहा है वो कितना फायदेमंद होगा, आपको कैसा लग रहा है? मुझे ऐसा लगता है कि ये जो लड़के हैं वो जितना बाहर आएंगे घर से उतना उनके लिए अच्छा होगा। हम सारों ने जब हमारा चाइल्डहुड स्पेंड किया है वो ऐसे ही बाहर मैदान पे रोड पे खेलते हुए किया है, और ये बच्चे अभी कर नहीं रहे ये। तो मुझे ऐसा लगता है कि ये जो इनका तळेगाव दाभाडे सिटी क्लब का जो प्रकल्प है ये बहुत ही अच्छा प्रकल्प है। धन्यवाद मैम। धन्यवाद। नम्रता मैम, आपने हमेशा, राठौर मैम, आपने हमेशा ही हम लोगों को प्रोत्साहित किया है। आपके दो सुनहरे शब्द। रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, तळेगाव दाभाडे नगर परिषद, वास्तु डेव्हलपर्स और रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे सायकल डेकोरेशन स्पर्धा तसेच सायक्लाथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे। याचा एकच उद्देश आहे की मुलांना त्यांच्यामध्ये शारीरिक आरोग्य कसे राखता येईल याचं त्यांना जाणीव करून देणे, तसेच पर्यावरणाचे सुद्धा आपल्याला संरक्षण करायचे आहे त्याची सुद्धा जाणीव मुलांमध्ये जागृत करणे। आज इथे जो हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। आपण बघू शकता की असंख्य मुले इथे जमा झालेली आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण इथे झालेलं आहे। मुलांमध्ये पर्यावरण आणि आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा सततच तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि रोटरीचे सर्व मेंबर यांचा सततच प्रयत्न असतो आणि ह्या प्रयत्नाला तळेगावकर सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असत। याचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि सर्वांना सायक्लोथॉनमध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते। आणि सायक्लोथॉनमध्ये अजून एक आपण सांगू शकतो की स्पर्धात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करावा हा सुद्धा त्याच्यामध्ये एक कन्स्टंट असू शकतो। तर मी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि सर्व मेंबर्सचे मी खूप खूप आभार मानते। धन्यवाद। थैंक यू। धन्यवाद मैम, आपने हमेशा ही उत्साहवर्धन का कार्य किया है। आपके साथ एक बच्चे भी है, सर आप बताएंगे? अंडर 17 महाराष्ट्र क्रिकेट टीम अंडर स्कूल में उसका प्लीज। ये चैतन्य कोंडवोर या मुलाचं अंडर 17 इंटर स्कूल महाराष्ट्र राज्य क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन झालेलं आहे। रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, तळेगाव दाभाडे नगर परिषद, वास्तु डेव्हलपर्स व रोटरॅक्ट क्लबच्या वतीने त्याला शुभेच्छा देऊन त्याचा आज रोटरी सिटीच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे। बड़ी ही खूबसूरत। वास्तव में हमारे क्षेत्र से बच्चे क्रिकेट में बाहर आ रहे हैं। क्रिकेट में ही नहीं, मैम ने पिछले इंटरव्यू में बताया था हर क्षेत्र में बच्चे अपने बाहर आ रहे हैं। तो दो शब्द बोलेंगे आप?
बहुत अच्छा लग रहा है कि स्पोर्ट्स में हमारे भारत से बच्चे बहुत आगे जा रहे हैं, अपना देश का नाम रोशन करने हैं। और रोटरी क्लब ने ये बहुत प्लेटफॉर्म दिया है कि हमको अभी ये बहुत छोटे छोटे बच्चे देख रहे हैं हम कि साइक्लोथॉन में भाग ले रहे हैं। अगर वो ऐसे ही बचपन से ही कंपटीशन में भाग लेंगे तो बड़े होकर निश्चित अपना देश का नाम रोशन करेंगे। राठौर मैम हमेशा ही बोलती है अगर बच्चे खेलेंगे तभी खिलेगा। वास्तव में राठौर मैम का ये शब्द कहीं ना कहीं हम लोगों के सामने आ रहा है। बच्चे जब जब खेलेंगे जमीन पर तब खिलेंगे। सर, आपके दो बहुमूल्य शब्द। नमस्कार, मी सुरेश शेंडे, रोटरी क्लबचा अध्यक्ष। सायकलथॉनचा हा जो प्रोजेक्ट आमचा आहे हा गेली 8 वर्षे आम्ही कंटिन्यू राबवतोय आणि मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म करून देतोय, जेणेकरून पर्यावरणाविषयी, तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि तुमच्या व्यायामाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि जेणेकरून आपली मुलं स्वस्थ राहावीत, टी व्हीकडचं लक्ष विचलित व्हावं आणि व्यायामाला त्यांनी आवड निर्माण व्हावी। एकच नदी सगळ्यांचा माहोल पाहिला आणि सगळे मुलं जर एकत्र आली तर ते शक्य होतं। एकट्याने काम करताना जरा लोकांमध्ये मुलांमध्ये न्यून करता येते, पण ती सगळी मुलं अरे तो मुलगा करतोय मग मी का नको करायला, यासाठी एक रोटरीने प्लॅटफॉर्म करून दिला आहे आणि त्यामुळे मला खरंच रोटरी क्लबचं काम करताना खूप धन्यवाद वाटतात आणि खूप अभिमान है कि मैं रोटरीचा एक अध्यक्ष हूँ। थैंक यू। धन्यवाद। वास्तव में प्रत्येक व्यक्ति के अंदर इतनी योग्यता, क्षमता, समर्थता होती है, लेकिन चूंकि प्लेटफॉर्म नहीं होने के कारण स्पार्क नहीं मिलता और वह कहीं न कहीं छुप जाते हैं। ये रोटरी क्लब वही आपको स्पार्क देने का एक सफल प्रयास कर रही है। धन्यवाद सर। थैंक यू। ज्यांनी मोलाचा असा सहभाग पुरस्कार का कार्यक्रम त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। रोटरी तळेगाव दाभाडे सिटी यांचं हे 8वे वर्ष आहे। सलग 8 वर्ष ही भव्य दिव्य सायक्लोथॉन स्पर्धा मॅरेथॉन आपण संपन्न करत आहोत। आजच्या ऍक्च्युली आपल्या क्लबचे अध्यक्ष व विलास काळोखे, त्याच्यानंतर दिलीप पारेख यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। सर्वच स्टेजवरती बसले, शिंदे साहेब तुम्ही पण या, किरणजी तुम्ही पण या। अगदी व्यस्त अशा शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून आपल्या डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके यांचं मी मनापासून स्वागत करतो। दीपकजी आपल्या सांगून सर्वांना मेडलचा आणि नाश्ता लावायला सांगा। स्टार्ट हो ना। बंद कर दो ओके ऐसे चलो। सर्व रोटरी विनंती आहे की त्यांनी कृपया हे जे मेडल आणि नाश्ता लावलाय तिथे त्यांच्या एक अद्भुत कार्यक्रम फक्त आपण लक्ष द्यायचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला मेडल भेटले का नाही भेटले। अगर आप देखेंगे इस साइकिल पर अलग अलग के प्रकृति से रिलेटेड फोटोग्राफ्स, वीडियो वास्तव में यह बतलाता है कि हम किस तरह से अपनी संस्कृति, अपनी सभ्यता और प्रकृति के प्रति कितने सजग हैं। अगर पहला साइकिल आप देखें तो इसमें वायु प्रदूषण के बारे में विस्तृत लिखा है। बच्चे को देखें तो ऑलरेडी मास्क लगाई हुई है। दूसरा साइकिल को अगर आप देखते हैं तो सौर ऊर्जा से संबंधित है। अगर तीसरे साइकिल को आप देखें, स्वच्छ तलेगांव, सुंदर तलेगांव, झार लगावा। दूसरा लास्ट चौथा जो साइकिल है वो ई वेस्ट और अन वेस्ट के बारे में बतलाने का सफल प्रयास कर रहा है। यह एक अद्भुत कार्यक्रम जो हमेशा ही अपनी जमीन से जुड़े रहने के लिए प्रोत्साहित करता है।
वास्तव में रोटरी क्लब हमेशा ही जमीन, भूमि की सुरक्षा, प्रकृति की सुरक्षा, वसुंधरा की सुरक्षा पर कार्य करता है। धन्यवाद। कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है मुझे। आप कुछ संदेश देंगी? हाँ, स्वच्छ तलेगांव अगर रखेंगे तो हमारा तलेगांव को बहुत कचरा वचरा नहीं होगा और हमारा तलेगांव हर दिन हर वक्त हर मिनट स्वच्छ रहेगा। बच्चों के द्वारा इतना सुंदर शब्द, यही वास्तव में रोटरी क्लब का मकसद है। हर एक बच्चों के बीच इस तरह की भावना जागृत हो। आप कुछ बोलेंगे बेटा? स्वच्छ तलेगांव लेना चाहिए, किसको कचरा नहीं डालना चाहिए किधर भी, जिसके वजह से लैंड पोल्यूशन होता है, फैक्ट्रीज की वजह से एयर पोल्यूशन होता है। इसलिए फैक्ट्रीज मत लगाइए और झाड़ियाँ मत तोड़िए। छोटे छोटे बच्चे किस तरह से अपने शब्दों को आपके सामने लाने का एक सफल प्रयास कर रहे हैं। एक छोटी सी बच्ची जो कि सौर ऊर्जा पर बातचीत करने जा रही है। बेटा आप कुछ बोलेंगे? नहीं। आपकी मुस्कान ही सब कुछ बोल दी। एक छोटी सी बच्ची जो वायु प्रदूषण के बारे में अपने सामने में अपने शब्दों को व्यक्त करने जा रही है। आजकल बहुत सारे इंडस्ट्रीज बने हैं, मतलब सिर्फ तलेगांव में नहीं, सब मतलब पूरा वर्ल्ड में ही थे और सब जगह अभी उन इंडस्ट्री और बिल्डिंग के वजह से बहुत ज़्यादा वायु प्रदूषण हो रहा है। तो इससे यही मैसेज देना चाहती हूँ कि अर्थ को भी हर्ट होता है, जैसा हमको अगर धूल से एलर्जी रहती है, अर्थ को भी हर्ट होता है, उसका भी मतलब हमने केयर करनी चाहिए अर्थ की भी। थैंक यू। कितनी खूबसूरत, अर्थ को भी हर्ट होता है। कहने का तात्पर्य कहीं ना कहीं हमारी प्रकृति भी इससे हर्ट करती है। अद्भुत प्रत्येक व्यक्ति का स्वागत। अगर आप अभी देखेंगे तो ये छोटे छोटे बच्चे अलग अलग संदेश को लेकर आपके सामने प्रस्तुत हुए हैं। मैम दो शब्द, ममता राठौर मैम के दो शब्द, मैम प्लीज दो शब्द बोलेंगे इसके बारे में? आज तळेगावमध्ये आपण जे सायकल डेकोरेशनची जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करून खूप सुंदर असे देखावे त्यांनी दाखवलेले आहेत। सोशल मेसेजेस त्याच्यातून देण्यात आलेले आहे। एक जो आपला पार्टिसिपंट आहे त्यांनी एक आपलं जुन्या काळचा तळेगाव कसं होतं त्याचं एक चित्र दाखवलेलं आहे। नंतर ह्यांनी काही मेसेजेस दिलेले आहेत मॅडम यांनी सुद्धा काही ऐतिहासिक गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यांच्या देखाव्यामध्ये। नंतर वायू प्रदूषणाचा संदेश एक आपले पार्टिसिपंट देत आहे। सौर ऊर्जा वाचवण्याबाबत एक पार्टिसिपंटने आपल्याला मेसेज दिलेला आहे। तर सर्वांचे खूप खूप अभिनंदन। तुमच्यामध्ये इनोव्हेटिव्ह स्किल याच्यामुळे डेव्हलप होते। धन्यवाद। थैंक यू मैम, आपने काफी अच्छे से समझाने का प्रयास किया हो। आगे आप सर इस पर प्रकाश डालने का प्रयास करेंगे। हॅलो, माझं नाव निलेश भोसले आणि मला रोटरी क्लबने ही अपॉर्च्युनिटी दिली की ह्या मुलांनी जे काही काम केलेलं आहे, पर्यावरणाच्या बाबतीचा जो काही मुलांनी हा संदेश दिलेला आहे, तो संदेश देत असताना त्यांनी काय त्याच्यामध्ये गुणवत्ता टिकवून धरण्यासाठी किंवा आपला मेसेज चांगला जास्त पास ऑन करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हा एक पॅरामीटर किंवा हे एक मार्क्ससाठीचा एक पॅरामीटर्स ठेवून याच्यामध्ये मुलांनी आपण ह्या मुलांची निवड करत असताना मुलांनी कमीत कमी ह्याच्यामध्ये प्लास्टिक वापरलेलं असावं, हा त्यातनं उद्देश असावा। दुसरा मुद्दा की मुलांनी तळेगाव शहरामध्ये कशा पद्धतीचं पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो, कशा पद्धतीचं एअर पोल्युशन आपण कंट्रोल करू शकतो, कशा पद्धतीचं आपण सॉईल पोल्युशन कंट्रोल करू शकतो, याच्यामध्ये ह्या लहान मुलांच्या मनामध्ये काय शंका कुशंका आहेत किंवा त्या लहान मुलांच्या मनामध्ये काय विचार आहेत ते त्यांनी कसे डेमॉन्स्ट्रेट केलेले आहेत, हा आपण याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवलेला आहे।
आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या मुलांनी केलेल्या आहेत. आपण जसं बघतो आहोत, काही एका मुलीने छान सोलर सिस्टम आपण वापरून कशी काय आपण इलेक्ट्रिसिटी वाचू शकतो हा त्यामध्ये कार्य तिने केलेले आहे. एक मुलगी आहे, तिने वायू प्रदूषणावरती आपण कसं वायू प्रदूषण आपण करतो आहोत आणि ते कसं कंट्रोल केलं पाहिजे ह्यावरती तिने तिचा प्रोजेक्ट केलेला आहे. एका मुलाने तळेगाव शहर आधी कसं होतं आणि आता कसं भविष्यात होऊ शकतं जर आपण वेळेत काळजी नाही घेतली ह्याबद्दल तिने प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि एका मुलीने ई कचरा अशा वेगवेगळे मुद्दे मुलांनी घेतलेले आहेत. असे जवळपास 22 ते 25 मुलांनी ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. त्यातले आपण 3 उत्तम चांगले प्रोजेक्ट जे आहेत ते आपण सिलेक्ट करून त्यांना आपण ॲप्रिशिएट करणार आहोत. धन्यवाद. विदेशी भूषण को सम्मानित करते हुए मैम आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्या ड्रायव्हरला सांगून ये बच्चे लोग आ चुके हैं. अगर आप देखें माझ्या पोलीस बांधवांना मी विनंती करतो की तो राउंड के बाद बस त्यांनी पुढे काढून घ्यायची आहे. बच्चे आ चुके हैं. प्रत्येक बच्चे मेडल लेकर मी विनंती करतो. कैसा लग रहा है? त्यांनी मेडल घ्यायचं. अच्छा लग रहा है, फर्स्ट एक्सपीरियंस था. Very good. तोंड करून उभं राहायचं. अगर आप देखें सर्वांना विनंती आहे की कोणी घरी जायचं नाहीये. स्टेजच्या समोर सगळे उभे राहा. ये बच्चों के लिए नाश्ते की व्यवस्था. स्टेजच्या समोर उभे राहा. गडबड करू नका. प्रत्येक बच्चों के लिए नाश्ते की व्यवस्था. सर्व विद्यार्थ्यांनी मेडल घालायचे आणि मेडल घातल्यानंतर नाश्ता घ्यायचा आहे. नाश्ता घेतल्यानंतर प्रत्येक बच्चे के लिए मेडल की व्यवस्था की गई है. रोटरी क्लब का एक ही मकसद कि प्रत्येक बच्चों को प्रोत्साहित किया जाए. सैकड़ों की संख्या में भीड़. अगर आप देखें प्रत्येक की कोशिश प्रत्येक व्यक्ति को पुरस्कृत किया जाए. बहुत ही खूबसूरत. एक मिनट. क्या सीनियर सिटीजन, क्या बूढ़े, क्या जवान, हर एक व्यक्ति को के चेहरे पर चार्मिंग. सर कैसा लग रहा है? धन्यवाद. लहानातला लहान, मोठ्यातला मोठा, वृद्धातला वृद्ध, सगळ्या अवस्था मी एका जीवनाच्या आवडल्या मला. आणि सायकल म्हणजे तत्वज्ञान आहे जीवनाचं. चढ आला तर हुरळ जायचं नाही आणि उतार आला म्हणजे हुरळून पण जायचं नाही. दोन्हीमध्ये समतोल चालून सायकलचा हँडल सरळ ठेवला, जीवनाची नाडी पण सरळ चालते. धन्यवाद. अगर आप देखें चारों तरफ लोग साइकिल रेस करते हुए. सर कैसी महसूस हो रही है? बहुत अच्छा महसूस हो रहा है. सुबह सुबह दौड़ना, साइकिलिंग करना बहुत अच्छा है हेल्थ के लिए, और वो भी बच्चों के साथ बहुत अच्छा लगा. धन्यवाद सर. कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा मुझे. यहाँ पे इतने सारे लोग देख के और इतने सारे लोग सो साइकिल चलाना है, ये सब देख के वाले लोगों ने इतने अच्छे कार्यक्रम कराया, उसके लिए कोई दो शब्द. मैं उन्हें बहुत धन्यवाद कहना चाहता हूँ कि इतने लोगों में साइकिल चलाने की भावना प्राप्त की उन्होंने, और सबको धन्यवाद कहूँगा यहाँ पे आए. थैंक यू. सर आप दो शब्द बोलेंगे? नहीं हो गया ना, बच्चे लोगों ने बोला है ये बहुत है. हमारा तारीफ बहुत हो गया बच्चे लोगों के लिए. कैसा लग रहा है? बहुत अच्छा.
चालू करू. एकदम सुंदर अशी सायकलची ही रॅली काढलेली आहे आणि या रॅलीमधून नक्कीच समाजाला एक चांगला संदेश देण्यात आलेला आहे. स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव याचा नक्कीच या मुलांच्या मनावरती एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे आणि ही मुलं या तळेगावला स्वच्छ ठेवणार आहे, सुंदर ठेवणार आहे. धन्यवाद रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी. कैसा लग रहा है बेटा? एक खूबसूरत प्रयास रोटरी क्लब वाले लोगों की खासियत, ऐसा कोई भी बच्चा छूट न जाए, ऐसा कोई भी बच्चा छूट न जाए. प्रत्येक बच्चे को पुरस्कृत करने का एक अद्भुत कार्य. कैसा लग रहा है बेटा? बहुत अच्छा लग रहा है. सैकड़ों की संख्या में भीड़. अगर आप देखें तो चारों तरफ रोटरी क्लब वाले लोग, इनकी खासियत कोई भी बच्चा छूट न जाए. प्रत्येक बच्चे के लिए मेडल, प्रत्येक बच्चे के लिए ब्रेकफास्ट, फ्रूट्स, पानी की व्यवस्था. अद्भुत कार्य. अगर आप देखें एक छोटा सा यह साइकिल जिसमें तलेगांव को प्रदर्शित करने का प्रयास किया गया है. कैसा लग रहा है सर? बहुत अच्छा, बहुत बढ़िया. धन्यवाद सर. कैसे महसूस हो रहा है बच्चों के साथ दौड़ते हुए? इतना अच्छा बच्चों का क्राउड के साथ साइकिलिंग करना बहुत मज़ा आ रहा है. हम लोग तो रोज़ साइकिलिंग करते हैं, बट बच्चे के साथ करके बहुत मज़ा आया. धन्यवाद सर. अद्भुत कार्य. प्रत्येक व्यक्ति. कैसा लग रहा है सर? अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है बच्चों के साथ दौड़कर. यस, अच्छा लग रहा है. अगर आप जिधर भी देखें चारों तरफ केवल रोटरी क्लब के लोग. प्रशासन की सही व्यवस्था, आने जाने में किसी भी प्रकार की असुविधा ना हो. बच्चों को जूस, पानी, और यह विदुषी भूषण आ गई. विदुषी भूषण आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, लेकिन अभी हटिए. बहुत ही खूबसूरत. बच्चे लोग साइकिल में अलग अलग तरह के झाड़. वास्तव में इनका मकसद है प्राकृतिक, कितना प्रकृति को दिखा सके, जितना ज्यादा से ज्यादा हो सके अपने प्रकृति को सेफ कर सके. कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. इतनी सुबह हम साइकिल चला रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है. कैसा लग रहा है आपको? अच्छा लग रहा है, थोड़ा दम लग रहा है. शांततेने काय केलेलं आहे ते तनुष बोलते तळेगाव शहर आधी कसं होतं आणि जर आपण तळेगाव शहराची काळजी नाही घेतली तर 20 वर्षानंतर केलेलं आहे. आम्ही तर पहिले स्टेजवरती यायचंय. एक अच्छे साइकिलों का साथ ही साथ अच्छे साइकिलों को पुरस्कार भी दिया जा रहा है. एक बहुत खूबसूरत प्रयास जिसने अपने साइकिल को अच्छे ढंग से कवर किया है.
उन्हें पुरस्कार की व्यवस्था भी। पहिल्या विजेत्याचं अनाउन्समेंट करण्याआधी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी या पर्यावरणाच्या बाबतीत हे जे विजेतेपद डिक्लेअर करणार आहोत याचा क्रायटेरिया मी तुम्हाला सांगतो. पुढच्या वर्षी सुद्धा हा कार्यक्रम असणार आहे. तळेगाव दाभाडेच्या सीए मॅडम इथे आहेत. प्रोजेक्ट करत असताना किंवा अशा पद्धतीचं सजावट करत असताना कमीत कमी प्लास्टिकचा वापर असावा. शहराला भविष्यात काय गरज आहे आणि आत्ताचे काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि प्रदूषण कसं होतं आणि कसं कंट्रोल करू शकतो हा त्याच्या मागचा थॉट असावा आणि तो कन्सिडर करून आपण हे तिन्ही विजेत्यांची नावं काढली आहेत. आता मुख्य विजेत्याचं नाव आता आपण डिक्लेअर करणार आहोत. एक बेहतरीन कार्यक्रम। यहाँ की सबसे बड़ी खासियत है जितने भी बच्चे आए हैं सारे को पुरस्कृत किया गया और उसमें जो विशेष साइकिल थी उसे पुरस्कृत करने का प्रयास किया गया और इसी श्रृंखला को आगे बढ़ाते हुए एक महिला शक्ति को पुरस्कार 10-15 मिनिटांनी जरा प्रोग्राम मध्ये मी फोन करू। बहुत ही खूबसूरत जोरदार तालियों की गड़गड़ाहट, काफी खुशी। एक बेहतरीन संदेश, दारू नको दूध पिया। अगर आप देखेंगे चारों तरफ भीड़ ही भीड़। मी परत रिक्वेस्ट करतो की तुम्ही पुढे नका जाऊ, जाऊ ना माग, जाऊ सरका माग, अजून माग सरका, किरण शेठ मागे सरका माग। पहिल्या विजेत्याचं नाव डिक्लेअर करतो मी, पण मगाशी जसं बोलल्याप्रमाणे पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षी, आता ह्या वर्षी खूपच छान केलं, पुढच्या वर्षी तुम्ही अजून छान करताल म्हणून थोडा संदर्भ देतो। पुढच्या वर्षी तुम्हाला काय करायचंय, कमीत कमी प्लास्टिकचा वापर आपलं डिझाईन करताना करायचा आहे आणि आत्ताच्या शहरामधल्या समस्या काय आहेत आणि भविष्यात आपण त्या कशा टाळू शकतो आणि स्वतःपासून आपण याची कशी सुरुवात करू शकतो हा क्रायटेरिया ठेवून पुढच्या वर्षीचा प्रोजेक्ट तुम्ही करावा असं मी सर्वांना सूचना देईन। पहिल्या विजेत्याचं नाव असं आहे लावण्या शेलार माउंटेन स्कूल 7वी। जोरदार ताली। लावण्या या मुलीने अतिशय बोलकं सजावट केलेली आहे। मी लावण्याला विनंती करेन की तिला दाखवता आलं डेमॉन्स्ट्रेशन तर तिने हे दाखवावं। एक बेहतरीन सायकल। लावण्याने एअर पोल्युशन म्हणजे हवा प्रदूषित कशी होते याचं एक डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामुळे आपला मास्क घालावं लागेल भविष्यात जाऊन असं तिने प्रेझेंटेशन केलेलं आहे। लावण्या शेलार आपल्याला तिने आज जी सायकल सजावट केलेली आहे त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला ती 2 मिनिटात देणार आहे। जसं आपल्यामध्ये काही लोकांना धुळीची ॲलर्जी असेल तर तसंच जर आपण इतकं पॉल्यूट करतोय, सगळीकडे इंडस्ट्रीज बांधल्या, सगळीकडे पॉल्यूट करतो, जर आपण ह्याचा विचार कधी नाही करत, जर अर्थला पण ॲलर्जी असेल तर धुळीची तिला किती त्रास होत असेल, तर मला ह्याच्यातून एकच मेसेज द्यायचा आहे की सगळ्यांनी कमीत कमी पॉल्यूट करा, प्लास्टिक जाळू नका, प्लास्टिकचा रिसायकल करा। घरी भरपूर गोष्टी बनवू शकता तुम्ही वेगळ्या वेगळ्या, जसं की फ्लावर पॉट्स वगैरे भरपूर काही काही बनवता येतं। तर तसंच अर्थची पण काळजी घ्या, तिला पण त्रास असेल। थँक्यू। आता या इथे
आपल्या काही मान्यवरांचं आ जाओ चल रिक्शा साइकिल मेरी बेटी है।